नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत सिंगल फेज प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. म्हणजे हे असं सर्किट असणार आहे ज्यामध्ये आपण AC सप्लाय कनेक्ट करणार आहोत आणि त्याच्या सिरीजमध्ये फक्त एक प्युअर रेझिस्टन्स असणार आहे, बाकी कुठलाही कंपोनंट असणार नाही. तर सर्वप्रथम आपण याचं सर्किट काढायचा प्रयत्न करू आणि त्यानंतर त्याचे वेगवेगळे पॅरामीटर स्टडी करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर मित्रांनो, हे आपलं सिंगल फेज प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट आहे. जसं तुम्ही पाहू शकता, इथे मी AC सप्लाय V जोडलेला आहे. हा तुमचा प्युअर रेझिस्टन्स असणार आहे आणि सपोज हा व्होल्टेज जोडल्यानंतर या सर्किटमधून जो करंट फ्लो होईल त्याला आपण म्हणूया करंट I. ओके. तर जेव्हा हा करंट या रेझिस्टन्समधून फ्लो होईल, हा रेझिस्टन्स काय करेल, त्या करंटला अपोज करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे काय होईल, जेव्हा हा करंट अपोज केला जाईल तेव्हा इथे काहीतरी व्होल्टेज तयार होईल, व्होल्टेज ड्रॉप तयार होईल. त्याला आपण म्हणूया व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टन्स VR. ठीक आहे. तर त्याची पोलॅरिटी अशा पद्धतीने राहील. आता हा व्होल्टेज बेसिकली का तयार होत असतो, तर जेव्हा हा करंट या रेझिस्टन्समधून पास होत असतो, या रेझिस्टन्सच्या आतमध्ये, या मटेरियलच्या आतमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते एकमेकासोबत कोलाईड व्हायला सुरुवात होतात, त्यांची एकमेकासोबत टक्कर होते. त्यामुळे काय होईल की तिथे एनर्जी लॉस होईल आणि ते लॉस होणारी जी एनर्जी असते तिला आपण म्हणतो व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेझिस्टन्स, जो इथे आपण VR या व्हॅल्यूने इंडिकेट केलेला आहे. ठीक आहे. आता ओम्स लॉनुसार इथे तयार होणारा जो व्होल्टेज आहे तो आपण लिहू शकतो V = I × R, म्हणजे व्होल्टेज = करंट मल्टिप्लाइड बाय रेझिस्टन्स. तर इथे V म्हणजे हा अप्लाय केलेला व्होल्टेज आहे आणि तो व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर जो करंट फ्लो होईल सर्किटमधून दॅट इज इंडिकेटेड बाय I, आणि R ही रेझिस्टन्सची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. तर आता आपण व्होल्टेज आणि करंटचे स्टँडर्ड इक्वेशन लिहू. तर त्या अगोदर जर V = IR असेल तर आपल्याला काय मिळेल, I = V/R. बरोबर. तर आता आपण या दोघांची स्टँडर्ड इक्वेशन लिहू. तर करंटचं स्टँडर्ड इक्वेशन असते Im sin of ओमेगा टी. कारण इथे तुम्ही जो AC सप्लाय वापरणार आहे तो सायनुसायडल AC सप्लाय आहे, त्यामुळे इथे साइन ओमेगा टी अशी टर्म येईल आणि V येईल Vm साइन ऑफ ओमेगा टी. ठीक आहे, डिवायडेड बाय रेझिस्टन्स. तर अशा पद्धतीने तुमचं इक्वेशन तयार होईल. बरोबर. तर आता इथे साइन ओमेगा टी आणि साइन ओमेगा टी लेफ्ट आणि राईट हँड साईडच्या टर्म ज्या आहेत त्या कॅन्सल होतील. मग तुम्हाला फायनली इक्वेशन काय मिळेल, Im = Vm/ रेझिस्टन्स. तर मित्रांनो, इथे बघा, Im म्हणजे जी आहे ती करंटची पीक व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे करंट हा सायनुसायडल आहे, तर त्यामुळे इथून फ्लो होणारा जो करंट आहे त्याची पीक व्हॅल्यू असेल Im, आणि त्याच पद्धतीने लावलेला जो व्होल्टेज आहे त्याची पीक व्हॅल्यू असेल Vm. सो Vm आणि Im ह्या तुमच्या पीक व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे. आता हे जे आपण इक्वेशन लिहिलेलं आहे हे पीक व्हॅल्यूच्या टर्ममध्ये आहे. तुम्ही याला RMS व्हॅल्यूच्या टर्ममध्ये सुद्धा लिहू शकता. त्यामुळे हेच इक्वेशन तुम्ही कसं लिहू शकता, जर तुम्हाला करंटची RMS व्हॅल्यू माहीत असेल तर तुम्ही हे इक्वेशन असं लिहू शकता, IRMS = VRMS/ टोटल रेझिस्टन्स किंवा सर्किटमध्ये असणारं रेझिस्टन्स. तर हे झालं तुमचं करंट आणि व्होल्टेजचं रिलेशन. ठीक आहे, प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटसाठी. आणि अजून एक गोष्ट मित्रांनो, इथे हा जो ओमेगा टी तुम्ही लिहिलेला आहे, हा ओमेगा टी म्हणजे आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. तर ही जी अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे ती आपण कशामध्ये मोजणार, रॅडियनमध्ये. आलं लक्षात. तर ओमेगा टी म्हणजे झाली तुमची अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. तर आता हे झालं करंट आणि व्होल्टेजमधलं रिलेशन प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटसाठी. आता आपण या सर्किटसाठी वेगवेगळे पॅरामीटर स्टडी करणार आहोत, जसं की फेज डिफरन्स, नंतर तुमची फेजर डायग्राम कशी निघेल, पॉवर कर्व कसा असेल, पॉवरचं इक्वेशन काय असेल. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण पाहू फेज डिफरन्स. ठीक आहे. तर मित्रांनो, आपला पहिला पॅरामीटर आहे फेज डिफरन्स. आता हा फेज डिफरन्स जो आहे हा एका लॅटिन लेटरने इंडिकेट करत असतो आपण नेहमी, त्याला आपण म्हणतो फाय. फाय म्हणजे झाला तुमचा फेज डिफरन्स. तर आता प्युअरली जे रेझिस्टिव्ह सर्किट असते त्यामध्ये फेज डिफरन्स हा नेहमी 0 असतो. म्हणजे फायची जी व्हॅल्यू आहे ती प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटसाठी नेहमी काय असते, 0 डिग्री असते. ठीक आहे.
तर मित्रांनो, आता आपण इथे लिहिलं की फायची जी व्हॅल्यू आहे ती प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटसाठी 0 डिग्री आहे. याचं नेमकं मिनिंग काय आहे? तर याचं मिनिंग आपल्याला व्होल्टेज आणि करंटच्या जेव्हा आपण वेव्हफॉर्म काढतो त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली याचं मिनिंग लक्षात येईल. तर आता आपण याच्या वेव्हफॉर्म काढण्याचा प्रयत्न करू. प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटसाठी व्होल्टेज आणि करंटचा वेव्हफॉर्म काढायचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, आता मी इथे एक्स आणि वाय ॲक्सिस काढलेला आहे. तर एक्स ॲक्सिसवर आपण काय इंडिकेट करणार? ओमेगा टी म्हणजेच अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आणि वाय ॲक्सिसवर तुमच्या दोन क्वांटिटी असणार आहे. एक असणार आहे व्होल्टेज आणि दुसरा असणार आहे करंट. ठीक आहे. तर सर्वप्रथम मी व्होल्टेजची वेव्हफॉर्म काढायचा प्रयत्न करतो. तर आपण लावलेला सप्लाय AC सप्लाय असल्यामुळे तुमची व्होल्टेजची वेव्हफॉर्म कशी दिसेल? अशी सायनोसॉइडल दिसेल. तर ही झाली पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि ही झाली तुमची निगेटिव्ह हाफ सायकल. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता तुमची व्होल्टेजची वेव्हफॉर्म 0 डिग्रीपासून चालू झालेली आहे आणि त्याची पहिली हाफ सायकल जी आहे ती पाय डिग्री म्हणजेच 180 डिग्रीला संपणार आणि निगेटिव्ह हाफ सायकल जी आहे ती 2π म्हणजे 360 डिग्रीला संपणार आहे. ठीक आहे. तर आता आपण वरती म्हटलं आहे की फेज डिफरन्स आपला किती आहे? 0 डिग्री. तर याचं नेमकं मिनिंग काय आहे? फेज डिफरन्स 0 आहे याचा अर्थ असा झाला की व्होल्टेज जर 0 डिग्रीपासून सुरू होत असेल तर करंटसुद्धा 0 डिग्रीपासूनच चालू होईल. म्हणजे ज्या पॉईंटपासून व्होल्टेज सुरू होईल त्याच पॉईंटपासून करंट चालू होईल. आलं लक्षात? म्हणजेच त्यांच्या स्टार्टिंग पॉईंटमध्ये डिफरन्स असणार नाही. याचा अर्थ त्यांचा फेज डिफरन्स काय झाला? 0 डिग्री. तर आता आपण करंटची वेव्हफॉर्म काढण्याचा प्रयत्न करू. ही इथे जी ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला दिसते ही झाली व्होल्टेजची वेव्हफॉर्म. आता करंटची वेव्हफॉर्म काढण्याचा प्रयत्न करू. तर फेज डिफरन्स 0 असल्यामुळे जिथून व्होल्टेज सुरू होईल त्याच बिंदूपासून काय चालू होईल? करंट चालू होईल. ठीक आहे. तर बघा आता करंटची वेव्हफॉर्म कशी दिसेल? तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही जी पिंक कलरमधली वेव्हफॉर्म आहे दिस इज द वेव्हफॉर्म ऑफ करंट. म्हणजे ज्या बिंदूपासून तुमचा व्होल्टेज सुरू झाला त्याच बिंदूपासून काय चालू झाला? तुमचा करंट. आणि त्याचप्रमाणे ज्या बिंदूला तुमचा व्होल्टेजची फर्स्ट सायकल कंप्लीट झाली त्याच बिंदूला तुमची करंटची सुद्धा सायकल संपलेली आहे. तर जेव्हा असे व्होल्टेज आणि करंट एकावर एक ओव्हरलॅप होत असतील स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट तर त्याला आपण म्हणतो की त्यांचा फेज डिफरन्स किती आहे? 0. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आपण त्याला म्हणू व्होल्टेज अँड करंट आर इन फेज. म्हणजेच आपण काय लिहू शकतो? फॉर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट व्होल्टेज अँड करंट आर इन फेज. म्हणजे ते एकाच फेजमध्ये आहेत. ठीक आहे. तर त्यांना आपण काय म्हणतो? इन फेज. तर इन फेज या शब्दाचा अर्थ आहे की त्यांचा फेज डिफरन्स किती आहे? 0 डिग्री. ठीक आहे. तर ही इथे जी पिंक कलरमध्ये दिसते आहे दिस इज द वेव्हफॉर्म ऑफ करंट. आता या वेव्हफॉर्मवरून तुम्ही व्होल्टेज आणि करंटची इक्वेशनसुद्धा लिहू शकता. तर व्होल्टेजचं इक्वेशन काय असेल? V इज इक्वल टू VM साईन ऑफ. आणि इक्वेशन लिहिताना तुम्ही कसं लिहाल? तर तो जो ओमेगा टी असतो म्हणजेच अँग्युलर फ्रिक्वेन्सी असते त्यामधून तुमचा स्टार्टिंग अँगल मायनस करायचा. तर स्टार्टिंग व्होल्टेज कुठून सुरू होत आहे? 0 डिग्रीपासून. म्हणून तुमचं इक्वेशन काय येईल? VM साईन ऑफ ओमेगा टी मायनस 0 डिग्री. जर आपण याला सिम्प्लिफाय केलं तर इक्वेशन कसं दिसेल? VM साईन ऑफ ओमेगा टी. सो दिस इज द इक्वेशन ऑफ व्होल्टेज फॉर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. आता त्याच पद्धतीने जर तुम्हाला करंटचं इक्वेशन लिहायचं असेल तर ते कसं दिसेल? IM साईन ऑफ ओमेगा टी मायनस करंट कुठून सुरू होत आहे? करंट सुरू होत आहे 0 डिग्रीवरून. म्हणून आपण काय करू? मायनस 0 डिग्री. मग तुमचं इक्वेशन काय तयार होईल? सिम्प्लिफाईड इक्वेशन काय राहील? IM साईन ऑफ ओमेगा टी. सो दिस इज द इक्वेशन ऑफ करंट फॉर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. आता हे इक्वेशन पाहिलं तुम्हाला असं लक्षात येईल की व्होल्टेज आणि करंट दोन्ही 0 डिग्रीला चालू होत आहे. म्हणजे दे आर इन फेज. वरती जसं आपण इथे म्हटलं होतं की दे आर इन फेज म्हणजे ते एकाच फेजमध्ये आहेत. किंवा त्यांचा जो फेज डिफरन्स आहे फाय तो काय असणार आहे? 0 डिग्री. तर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटला फेज डिफरन्स नेहमी काय राहील? 0 डिग्री. ठीक आहे. मित्रांनो, आता आपण नेक्स्ट पॅरामीटर पाहणार आहे फेजर डायग्राम. ठीक आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे फॉर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट्स फेज डिफरन्स किती असतो? 0 डिग्री. याचा अर्थ ज्या पॉईंटपासून व्होल्टेज सुरू होत असतो त्याच पॉईंटपासून करंट सुरू होतो. त्यामुळे आता आपण फेजर डायग्राममध्ये ते कसं दिसेल ते पाहण्याचा प्रयत्न करू. त्याच्या अगोदर फेजर डायग्राम म्हणजे काय? तर बघा मित्रांनो, वरती आपण काय काढलेलं आहे? वेव्हफॉर्म काढलेलं आहे व्होल्टेज आणि करंटच्या. पण प्रत्येक वेळी असं वेव्हफॉर्म काढणं सुटेबल नाही आहे. कारण
प्रत्येक वेळी एकच व्होल्टेज आणि एकच करंट असेल सर्किटमध्ये असं नाही. त्यामुळे जर नंबर ऑफ करंट आणि नंबर ऑफ व्होल्टेज जर तुमच्या सर्किटमध्ये असतील तर अशा वेळी त्याची वेव्हफॉर्म काढणं हे सुटेबल नाही आहे. मग त्याच्यावर उपाय काय आहे, तर आपण त्यांना फेजर डायग्रामने इंडिकेट करू शकतो. तर फेजर डायग्राममध्ये बेसिकली काय असतो, कुठलाही व्होल्टेज किंवा करंट किंवा इतर कुठली इलेक्ट्रिकल क्वांटिटी जसं की इम्पेडन्स आहे किंवा अजून ससेप्टन्स आहे, पुढे जे ॲडमिटन्स वगैरे वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल क्वांटिटीज ज्या आहेत त्या आपण एका सिंगल ॲरोच्या मदतीनं दाखवणार आहोत. आणि ॲरोला काहीतरी लांबी असेल तर त्याची जी ॲरोची लांबी आहे ती काय इंडिकेट करते, त्या व्होल्टेज किंवा तो करंट किंवा ती जी काही इलेक्ट्रिकल क्वांटिटी असेल त्याचा मॅग्निट्यूड किती आहे. आणि प्लस तो जो आपण ॲरो काढणार आहोत त्याचा जो अँगल असणार आहे तो इंडिकेट करेल फेज डिफरन्स किती आहे. ठीक आहे. तर आता सर्वप्रथम आपण या प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटसाठी फेजर डायग्राम काढण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपल्याकडे 2 इलेक्ट्रिकल क्वांटिटीज आहेत इथे. एक आहे व्होल्टेज V आणि दुसरा आहे करंट I. तर दोनपैकी कुठलाही एक पॅरामीटर घ्या. सपोज मी सर्वप्रथम व्होल्टेजसाठी फेजर डायग्राम काढत आहे. ठीक आहे. तर व्होल्टेज किंवा करंटपैकी कुठली एक क्वांटिटी आधी घ्या. सपोज मी व्होल्टेज घेतला तर पहिली क्वांटिटी जी असते ती आपण जनरली नेहमी एक्स ॲक्सिसवर काढत असतो. तर हा जो ब्ल्यू कलरमधला ॲरो दिसतोय दिस इंडिकेट्स द फेजर डायग्राम ऑफ व्होल्टेज. आणि त्याच पद्धतीने तुम्ही करंटची सुद्धा फेजर डायग्राम काढू शकता. मग आता करंटची फेजर डायग्राम कशी येईल, तर आपण वरती वेव्हफॉर्ममध्ये पाहिलं आहे की व्होल्टेज आणि करंट यांच्यामधला फेज डिफरन्स किती असतो, 0 डिग्री. आलं लक्षात. त्यामुळे या दोघांच्या फेजर डायग्राममधला अँगलसुद्धा काय असेल, 0 डिग्री. म्हणजेच काय होईल, हे व्होल्टेज आणि करंट हे जे आहेत हे एकावर एक अशा पद्धतीने ओव्हरलॅप होतील. आलं लक्षात. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता ही जी आहे ब्ल्यू कलरमधली दिस इज द फेजर डायग्राम ऑफ व्होल्टेज आणि ही जी पिंक कलरमधली आहे दिस इज द फेजर डायग्राम ऑफ करंट. आणि त्या एकावर एक ओव्हरलॅप का आहेत, बिकॉज आवर फेज डिफरन्स इज 0 डिग्री. म्हणजे व्होल्टेज आणि करंट यांच्यामधला फेज डिफरन्स किती आहे, 0 डिग्री. त्यामुळे दोघांच्या दोन ॲरोमधला अँगलसुद्धा किती असेल, 0 डिग्री. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज फेजर डायग्राम. मित्रांनो, आता आपला पुढचा पॅरामीटर असणार आहे पॉवर. म्हणजे या सर्किटमध्ये किती पॉवर कन्झ्युम होणार आहे ती आता आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे. तर इथे आपण 2 प्रकारची पॉवर कॅल्क्युलेट करणार आहे. एक इन्स्टंटेनियस पॉवर म्हणजे कुठल्याही क्षणाला त्या सर्किटमध्ये असणारी पॉवर किती असेल, आणि दुसरी असणार आहे ॲव्हरेज पॉवर. म्हणजे जेव्हा एक पूर्ण सायकल कंप्लीट होईल, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल कंप्लीट होईल, त्यावेळी ॲव्हरेज पॉवर किती असणार आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सर्वप्रथम आपण पाहू इन्स्टंटेनियस पॉवर. ठीक आहे. तर आपलं पॉवरचं इक्वेशन तुम्हाला माहीत आहे, P = V × I म्हणजे व्होल्टेज मल्टिप्लाइड बाय करंट. आता इथे व्होल्टेज आणि करंटच्या व्हॅल्यू पुट करा. तर आपल्याकडे व्होल्टेज आणि करंटच्या व्हॅल्यू आहेत Vm sin of ओमेगा टी आणि करंटची व्हॅल्यू आहे Im sin of ओमेगा टी. तर मित्रांनो, ही असणार आहे तुमची इन्स्टंटेनियस पॉवर म्हणजे कुठल्याही एका क्षणाला त्या सर्किटमध्ये असणारी पॉवर. ठीक आहे. आता मल्टिप्लिकेशन करा. आपल्याला काय मिळेल, आपल्याला मिळेल Vm Im sin² ओमेगा टी. 2 साईन टर्मचं मल्टिप्लिकेशन होईल. ठीक आहे. आता sin² ओमेगा टीला तुम्ही काय लिहू शकता, 1 - cos 2 ओमेगा टी अपॉन 2. हे ट्रिग्नॉमेट्रीच्या फॉर्म्युल्यानुसार आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तुम्हाला काय मिळेल, तुम्हाला अशा पद्धतीने 2 टर्म मिळतील. पहिली टर्म असेल Vm Im/2 मायनस Vm Im/2 cos 2 ओमेगा टी. या 2 टर्म मिळतील. मित्रांनो, आता जर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल, पहिल्या टर्ममधल्या Vm, Im आणि 2 या तिन्ही क्वांटिटी कॉन्स्टंट आहेत. त्यामुळे हा जो पार्ट आहे पॉवरचा हा नेहमी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. त्यामुळे याला आपण म्हणू शकतो कॉन्स्टंट पॉवर. बरोबर. तर पॉवरचा हा पार्ट नेहमी कॉन्स्टंट राहील. आणि दुसरा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये ही cos 2 ओमेगा टी ही टर्म आहे. आणि ओमेगा टी इज व्हेरिएबल क्वांटिटी. ओमेगा टी तुमचा नेहमी व्हॅरी होत राहणार आहे. त्यामुळे हा जो दुसरा पार्ट आहे हा नेहमी काय होत राहील, व्हॅरी होत राहील. त्यामुळे ही जी पॉवर आहे याला आपण म्हणू व्हेरिएबल पॉवर. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने तुमचं पॉवरचं इक्वेशन तयार होईल. सो दिस इज द इन्स्टंटेनियस पॉवर इन द प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. ठीक आहे. आता आपण एका सायकलमध्ये कन्झ्युम होणारी पॉवर, ॲव्हरेज पॉवर आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणजेच पॉवर कन्झ्युम इन 1 कंप्लीट सायकल. ठीक आहे.
तर आता आपली पॉवर कंझ्युम ओव्हर 1 सायकल काय असेल, तर ती असेल P इज इक्वल टू, मग सर्वप्रथम तुम्ही काय घेणार, त्या पूर्ण सायकलचं ड्युरेशन. तर आपल्या एका सायकलचं ड्युरेशन आहे 2 पाय, बरोबर, म्हणून 1/2 पाय. नंतर घेणार इंटिग्रेशन, आणि तुमची सायकल कुठून सुरू होत आहे, 0 डिग्रीपासून, आणि एंड कुठे होत आहे, 2 पाय या ड्युरेशनला, बरोबर की नाही. तर हा झाला तुमचा इंटिग्रेशन 0 to 2 पाय. आणि नंतर हे वरती जे आपण इक्वेशन काढलेलं आहे याचं आपण इंटिग्रेशन घेणार आहोत 0 आणि 2 पाय याच्यामध्ये. ठीक आहे. तर ही असेल तुमची पहिली टर्म 0 to 2 पाय Vm/2 dωt प्लस, त्याच पद्धतीने आता दुसऱ्या टर्मचं इंटिग्रेशन तुम्हाला घ्यावं लागेल. परत तुमचं ड्युरेशन काय आहे, 0 to 2 पाय. आता काय असेल, Vm/2 cos of 2ωt. वरती जे तुमचं इक्वेशन आलेलं आहे त्याचंच तुम्ही विथ रिस्पेक्ट टू ωt आपण त्याचं इंटिग्रेशन काढणार आहोत. ठीक आहे. तर इथे Vm आणि Im कॉन्स्टंट क्वांटिटी असल्यामुळे ती बाहेर निघेल. सो Vm/2 ही कॉन्स्टंट क्वांटिटी आहे, बरोबर, त्यामुळे ती बाहेर निघेल. मग आतमध्ये काय राहील, फक्त इंटिग्रेशन ऑफ 0 to 2 पाय dωt प्लस, त्याच पद्धतीने इथे सुद्धा Vm आणि अपॉन 2 ही बाहेर निघेल कारण त्या कॉन्स्टंट क्वांटिटी आहेत. सो Vm त्याचं इंटिग्रेशन निघणार नाही. Vm/2 आणि इंटिग्रेशन 0 to 2 पाय cos 2ωt dωt. ठीक आहे मित्रांनो, जर आपण याला पुढे सॉल्व केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल, हे येईल आता Im/4 पाय, बरोबर, आणि आतमध्ये काय असेल, इंटिग्रेशन ऑफ dωt काय येईल, ωt. आणि जर त्याला लिमिट लावलं तुम्ही तर ते काय येईल, लिमिट जर पुट केलं तर ωtच्या ऐवजी लिमिट पुट करा, मग ते काय येईल 2 पाय - 0, बरोबर. आणि जर तुम्ही हा पूर्ण सेकंड पार्टचं जर इंटिग्रेशन घेतलं, जर सॉल्व करत गेले तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याचं इंटिग्रेशन येते 0. त्यामुळे आता तुमच्याकडे काय राहिलं, Vm/4 पाय मल्टिप्लाइड बाय 2 पाय, बरोबर. तर मग आता हे इक्वेशन कसं होईल, सिम्प्लिफाईड इक्वेशन कसं येईल, Vm/4 पाय मल्टिप्लाइड बाय 2 पाय, बरोबर. तर हे पाय, हा पाय आणि हा पाय कॅन्सल होईल, बरोबर. मग हे काय येईल, Vm/2, बरोबर. आता हा जो 2 आहे हा जर आपण अशा पद्धतीने लिहिला, याला जर √2 मध्ये कन्वर्ट केलं तर ते काय येईल, म्हणजे √2 मल्टिप्लाइड बाय √2, या दोन्ही √2चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर परत तुम्हाला काय मिळेल, 2. तर आता Vm/2 काय असतो तुमचा, Vrms, म्हणजे तुमची पॉवर काय येईल, P इज इक्वल टू Vrms मल्टिप्लाइड बाय Irms. आलं लक्षात. तर काही बुकमध्ये याला कॅपिटलमध्ये पण लिहितात, बरोबर. तर म्हणून आपण याला लिहू शकतो P इज इक्वल टू V मल्टिप्लाइड बाय I. तर हे तयार होईल तुमचं ॲव्हरेज पॉवर ओव्हर 1 सायकल, म्हणजे एका कंप्लीट सायकलमध्ये सर्किटमध्ये खर्च होणारी जी पॉवर आहे ती असेल P इज इक्वल टू V इंटू I. कॅपिटल V म्हणजे Vrms, कॅपिटल I म्हणजे Irms, आणि कॅपिटल P म्हणजे पॉवर कंझ्युम ओव्हर 1 सायकल, म्हणजे एका सर्किटमध्ये खर्च होणारी पॉवर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पॉवर काढू शकता, इन्स्टंटेनियस पॉवर ॲज वेल ॲज पॉवर कंझ्युम इन 1 सायकल, ॲव्हरेज पॉवर. ठीक आहे. तर ही असेल तुमची ॲव्हरेज पॉवर ओव्हर 1 कंप्लीट सायकल, एका पूर्ण सायकलमध्ये खर्च होणारी पॉवर. ठीक आहे मित्रांनो, आता आपण जो शेवटचा पॅरामीटर स्टडी करणार आहे तो असणार आहे पॉवर कर्व. तर पॉवर कर्व काढण्यासाठी तुम्हाला काय लागतील, वेवफॉर्म लागतील, बरोबर. तर इथे ज्या मी व्होल्टेज आणि करंटच्या वेवफॉर्म काढलेल्या आहेत त्याच वेवफॉर्म मी परत काढतो आणि त्याच्यावरून नंतर आपण पॉवर कर्व काढण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर मित्रांनो, आपला आता शेवटचा पॅरामीटर असणार आहे पॉवर कर्व. तर मित्रांनो, आता आपल्याला पॉवर कर्व काढण्यासाठी लागणार आहेत व्होल्टेज आणि करंटच्या वेवफॉर्म. ठीक आहे.
आता आपण काय करणार आहोत, व्होल्टेज आणि करंट या दोन वेव्हफॉर्मवरून पॉवर कर्व काढणार आहोत. तर आपल्याला एक साधं इक्वेशन माहीत आहे, P इज इक्वल टू काय असतो, V इंटू आय. म्हणजे व्होल्टेज आणि करंट मल्टिप्लाय केल्यानंतर कशाचं इक्वेशन मिळते, पॉवरचं इक्वेशन. त्याच पद्धतीने व्होल्टेज आणि करंटची जर वेव्हफॉर्म मल्टिप्लाय केली तर काय मिळायला पाहिजे, पॉवरची वेव्हफॉर्म म्हणजेच पॉवर कर्व तुम्हाला मिळेल. ठीक आहे. तर आता आपण पॉवर कर्व काढायचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, आपण 0 डिग्रीपासून सुरुवात करू. आता इथे तुम्हाला माहिती आहे व्होल्टेज आणि करंट वाढत वाढत चालले आहेत, त्यामुळे पॉवरसुद्धा काय होत जाईल, वाढत वाढत जाईल. आता या क्षणाला सध्या जे क्षण दिसतं तुम्हाला, या इन्स्टंटला तुमचा व्होल्टेज आणि करंट मॅक्सिमम आहे, त्यामुळे पॉवरसुद्धा मॅक्सिमम होईल. आणि या इन्स्टंट नंतर काय होईल, व्होल्टेज आणि करंट आर डिक्रीजिंग, त्यामुळे पॉवरसुद्धा काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल. आणि फायनली पॉवर काय होईल, 0. आलं लक्षात. तर ही झाला तुमचा पॉवर कर्वचा पहिला हाफ सायकल. बरोबर. आता इथून तुमचं व्होल्टेज आणि करंट दोन्ही काय होत आहेत, निगेटिव्ह होत आहेत. बरोबर. पण आपल्या इक्वेशननुसार V इंटू आय आहे, त्यामुळे दोन्ही क्वांटिटी जर निगेटिव्ह असतील तर त्यांचं मल्टिप्लिकेशनसुद्धा काय येईल, पॉझिटिव्ह. आलं लक्षात. त्यामुळे आता तुमचा पॉवर कर्व काय जाईल, वाढत वाढत जाईल. कारण व्होल्टेज आणि करंट दोन्ही निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह अगेन तुम्हाला काय मिळेल, पॉझिटिव्ह. तर जसे जसे व्होल्टेज करंट वाढत वाढत जातील, पॉवरसुद्धा काय होत जाईल, वाढत वाढत जाईल. आणि जेव्हा व्होल्टेज आणि करंट 0 होतील, पॉवरसुद्धा काय होईल, 0 होईल. तर अशा पद्धतीने हा जो तुम्हाला ग्रीन कलरमध्ये दिसतोय, हा तुमचा असेल पॉवर कर्व. आलं लक्षात. तर पॉवर कर्व हा नेहमी काय असेल, पॉझिटिव्हच असेल. म्हणजे तुमचा व्होल्टेज आणि करंट जरी निगेटिव्ह झाला तरी तुमचा पॉवर कर्व हा ऑलवेज काय राहील, पॉझिटिव्ह फॉर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. तर अशा पद्धतीने तुम्ही प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटसाठी पॉवर कर्व काढू शकता. ठीक आहे. आणि मित्रांनो, आता आपला लास्ट पॅरामीटर असणार आहे पॉवर फॅक्टर. तर मित्रांनो, पॉवर फॅक्टर बेसिकली काय इंडिकेट करत असतो, की त्या सर्किटमध्ये किती पॉवर कन्झ्युम झालेली आहे ते इंडिकेट करत असतो. तर पॉवर फॅक्टरचे बरेच फॉर्म्युले आहेत. त्यातला मोस्ट कॉमनली यूज होणारा फॉर्म्युला आहे कॉस फाय. पॉवर फॅक्टर म्हणजे काय असतो, कॉस ऑफ फाय. फाय म्हणजे काय, फेज डिफरन्स बिटवीन व्होल्टेज अँड करंट. तर आता आपण जसं आधी पाहिलं होतं की व्होल्टेज आणि करंट सेम पॉईंटला स्टार्ट होत आहेत, त्यामुळे त्यांचा फेज डिफरन्स किती असणार, 0 डिग्री. बरोबर. त्यामुळे आपण जर कॉस ऑफ 0 डिग्री कॅल्क्युलेट केलं तर इट कम्स आउट टू बी 1. 1 म्हणजेच काय, युनिटी. त्यामुळे प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटसाठी पॉवर फॅक्टर नेहमी काय असतो, युनिटी. युनिटी म्हणजेच काय, 1. आलं लक्षात. आणि नीट लक्षात ठेवा, पॉवर फॅक्टर ऑलवेज व्हॅरीज बिटवीन 0 अँड 1. पॉवर फॅक्टर मिनिमम 0 असू शकतो, मॅक्सिमम 1 असू शकतो. बरोबर. तर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटसाठी तुमचा पॉवर फॅक्टर काय असेल, 1. आता हा पॉवर फॅक्टर 1 म्हणजेच जर पर्सेंटेजमध्ये लिहायचं झालं तर हा किती झाला, 100%. याचं मिनिंग काय झालं रे, की जेवढी पॉवर सप्लायकडून येत आहे त्यातली 100% पॉवर किंवा 100% पॉवर, पूर्ण जी पॉवर आहे ती या रेजिस्टरमध्ये काय होऊन जाईल, कन्झ्युम होऊन जाईल. आलं लक्षात. तर पर्सेंटेज ऑफ टोटल पॉवर कन्झ्युम इट इज कॉल्ड ॲज पॉवर फॅक्टर. टोटल आलेल्या पॉवरपैकी किती टक्के ऊर्जा किंवा पॉवर खर्च होत आहे, दॅट इज इंडिकेटेड बाय पॉवर फॅक्टर. तर फॉर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट पॉवर फॅक्टर इज ऑलवेज युनिटी. ठीक आहे. आणि पॉवर फॅक्टर शुड बी ॲज हाय ॲज पॉसिबल. ठीक आहे. सो वी कॅन से दॅट प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट इज अ आयडियल सर्किट वेअर पॉवर फॅक्टर इज युनिटी किंवा 1. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.